तर आपण आता लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम बघणार आहोत. तर लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरमचा कन्सेप्ट सगळ्यात पहिला आपण समजून घेऊया. जनरली बरेचशा मॅथमॅटिक्सच्या क्लासमध्ये असं केलं जातं की रोल्स थेरम आधी शिकवला जातो आणि मग लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम. बट मला वाटतं की लॅग्रेंजेस आधी समजला पाहिजे तुम्हाला, त्याच्यानंतर रोल्स खूप सोपा आहे. तर लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम काय सांगतो, तर एखादा आपल्याकडे फंक्शन आहे, लक्षात घ्या फंक्शन आपण एफ ऑफ एक्स असं दाखवतो, म्हणजे यालाच आपण वाय असंही म्हणतो. वाय इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स, म्हणजे हा वाय जो आहे यालाच आपण एफ ऑफ एक्स असंही म्हणतो. तर असं एखादं फंक्शन असेल आणि ते फंक्शन समजा एक्स इक्वल टू ए ते एक्स इक्वल टू बी याच्यामध्ये डिफाईन केलं आपण, म्हणजे याच्यामध्ये एक्सच्या व्हॅल्यू ए पासून ते बी पर्यंत आपण याच्यामध्ये पुट केल्या आणि करस्पॉन्डिंग वायच्या व्हॅल्यू जर आपण इथं प्लॉट केल्या तर तो जो कर्व येतो त्याचं बिहेवियर आपण या लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम मध्ये बघणार आहे. तर आता समजा हा जो फंक्शन आहे याच्यामध्ये मी ए व्हॅल्यू ठेवली तर मला काहीतरी वायची व्हॅल्यू अशी मिळते आणि या करस्पॉन्डिंग व्हॅल्यूला आपण असं म्हणतो की दिस व्हॅल्यू इज एफ ऑफ ए असं आपण याला म्हणतो. आणि जर मी याच्यामध्ये ही बी एवढी व्हॅल्यू ठेवली, एक्स ची व्हॅल्यू बी एवढी ठेवली, तर समजा की आपल्याकडे हा दुसरा पॉइंट मिळतो एफ ऑफ एक्सचा आणि त्याला आपण समजा असं म्हटलं की एफ ऑफ बी है ना, म्हणजे एक्स इक्वल टू ए ठेवल्यानंतर एफ ऑफ ए एवढी वायची व्हॅल्यू येणार आहे आणि एक्स इक्वल टू बी ठेवल्यानंतर एफ ऑफ बी एवढी वायची व्हॅल्यू येणार आहे. आणि यामधले सगळे पॉइंट जर आपण ठेवली तर सर्वसाधारण काहीतरी असा कर्व येतो असं आपण समजू. हा असा काहीतरी कर्व येतो, कुठलंही फंक्शन घ्या. आता ऍज पर लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम काय सांगितलं जातं की असा जो कर्व आहे, म्हणजे हा जो एफ ऑफ एक्स कर्व आपण ट्रेस केलेला आहे विदिन ए आणि बी, हा जो कर्व आहे हा कर्व जर कंटिन्युअस असेल म्हणजे काय, तर याच्यामध्ये कुठेही ब्रेक नसायला पाहिजे आणि हा कुठेही सडनली असा इन्फानाइट वगैरे काय व्हायला नाही पाहिजे असं असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, डिफरन्शिएबल असायला पाहिजे. डिफरन्शिएबल असायला पाहिजे म्हणजे काय, तर याचं डेरिव्हेटिव्ह अवेलेबल पाहिजे. म्हणजे बघा हे जे फंक्शन आहे ह्याचं डेरिव्हेटिव्ह घेता आलं पाहिजे आणि ए आणि बीच्या मधल्या कुठलीही व्हॅल्यू जर आपण ठेवली तर तिथं ते इन्फानाइट नाही व्हायला पाहिजे, म्हणजे रिअल नंबर्स असतील. आणि असं जर असेल तर हा लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम काय सांगतो की स्टार्टिंग पॉइंट आहे ना, ह्या कर्वचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे आणि ह्या कर्वचा जो एंड पॉइंट आहे, या दोघांना जोडणारी जी लाईन आहे या लाईनचा जो स्लोप आहे, बघा या लाईनचा स्लोप किती असणार आहे सांगा. या लाईनचा स्लोप किती असेल, जनरली कुठल्याही लाईनचा स्लोप आपण कसा काढतो, तर y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1 या पद्धतीने, बरोबर. आता ह्या लाईन साठी जर आपण विचार केला तर ह्याचा y2 काय आहे, एफ ऑफ बी आहे आणि याचा y1 काय आहे, तर तो काय आहे एफ ऑफ ए आहे. आणि डिवायडेड बाय काय करतो आपण, x2 मायनस x1 म्हणजे b मायनस ए असं करतो. ओके. आणि लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम काय सांगतो, तर हा जो स्लोप आहे या लाईनचा जो स्लोप आहे असा सेम स्लोप असणारा एकतरी पॉइंट या कर्व वरती असायला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठला तरी पॉइंट आपण आता फिजिकली आपण हा कर्व बघतोय तर आपल्या लक्षात येऊ शकतं की ही जी लाईन आहे असा सेम टँजंट आपल्याला या कर्व वरती बनवता येतो. हे बघा इथं काहीतरी असा हा आपला कर्व बनवायला येतो ज्याचा स्लोप आहे ना सेम याच्यासारखा आहे. तर लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम मध्ये हेच सांगितलंय की या लाईनचा जो स्लोप आहे तसा सेम स्लोप ऍटलिस्ट एका पॉइंट या कर्ववरच्या एका पॉइंट वरती तरी तुम्हाला सेम स्लोप बघायला मिळणार आहे. मग ते कसं करणार बघा. आता हा जो पॉइंट आहे जिथं आपल्याला सेम स्लोप मिळाला ना, याला आपण काय म्हणायचं, याला म्हणायचं पॉइंट सी. आणि या ठिकाणचा जो स्लोप आहे त्याला आपण काय म्हणतो, एफ डॅश. हे बघा स्लोप म्हणजे कुठल्याही फंक्शनचा स्लोप म्हणजे काय असतो, डेरिव्हेटिव्ह असतो. एफ डॅश ऑफ एक्स जे आहे याला आपण काय म्हणतो, स्लोप म्हणतो. आणि तोच जर आपण ऍट पॉइंट सी जर बघितला तर त्याला आपण काय म्हणतो, एफ डॅश ऑफ सी है ना. याचा अर्थ काय होतो, पॉइंट सी वरती या कर्वचा स्लोप. आणि हा स्लोप काय म्हटलंय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम मध्ये की हा स्लोप जो आहे तो या लाईनच्या स्लोप एवढा आहे, म्हणजे दिस इज इक्वल टू व्हॉट, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय
बी मायनस ए. सो दॅट्स इट. हाच आहे लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरम. तर याच्यामध्ये काय सांगितलं जातं, एखादा कर्व गिवन डोमेनमध्ये म्हणजे एक्सच्या गिवन व्हॅल्यूजमध्ये जर कंटिन्युअस असेल, जर डिफरन्शिएबल असेल, तर त्या कर्ववरचा एखादा पॉईंट सी असा तुम्हाला मिळणार आहे, नक्की मिळणार आहे. मिनिमम एक पॉईंट असा नक्की मिळणार आहे, ज्याचा स्लोप जो आहे तो स्टार्टिंग आणि एंड पॉईंटला जोडणाऱ्या लाईन एवढा असणार आहे. ओके. सो हे झालं याचं बेसिक कन्सेप्ट लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरमचा. आणि याच्यावरचे जे न्यूमेरिकल्स आहेत ते जनरली कसे सोडवायचे हे आपण याच्यानंतर बघणारच आहोत. तत्पूर्वी आपण काय करूया, रोल्स मीन व्हॅल्यू थेरम जो आहे, रोल्स मीन व्हॅल्यू थेरम. बघा, कुठलीही गोष्ट तुम्ही अनालॉगसपणे अनालॉजी वापरून जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लवकर लक्षात राहते. सो दॅट्स वाय आपण याच्या सोबतच रोल्स थेरम बघूया. सो रोल्स मीन व्हॅल्यू थेरम हा काय आहे बघूया आपण इथं. रोल्स मीन व्हॅल्यू थेरम हा म्हणजे लॅग्रेंजस थेरम जो आहे, लॅग्रेंजस थेरमचा करोलरी आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा एखादी केस आहे लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरमची असं आपण म्हणू शकतो. तर याच्यामध्ये काय सांगितलंय, आता जे आपण इथं डिस्कस केलंय हाच सेम कर्व, म्हणजे बघा हे आपलं समजा हे वाय ऍक्सिस आहे आणि ही आपली एक्स ऍक्सिस आहे, आणि याच्या दरम्यान जो कर्व आता आपण रोल्स थेरमसाठी कन्सिडर करणार आहे ना, याचा स्टार्टिंग पॉइंट आणि एंड पॉइंट सेम आहे. म्हणजे बघा ए आणि बी हे जे दोन आपण एक्स ची व्हॅल्यू घेतोय, तर याच्यामधला जो कर्व आहे ना तो म्हणजे काय, एफ ऑफ ए. आपला जो एफ ऑफ ए आहे ना दॅट इज इक्वल टू व्हॉट, एफ ऑफ बी. हा एवढा जर फरक आपण याच्यामध्ये पुट केला तर आपल्याला तिथंच काय मिळणार आहे, रोल्स मीन व्हॅल्यू थेरम मिळणार आहे. ओके. म्हणजे असे एकाच रेषेतले दोन एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी तुम्हाला मिळायला पाहिजे. आणि अशा कर्वसाठी तुम्हाला काय करायचंय, लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरम अप्लाय करायचंय, आणि मग त्याचं तुम्हाला मिळणार आहे काय, रोल्स मीन व्हॅल्यू थेरम. तर बघा आता सेमच जर आपण इथं अप्लाय केलं तर रोल्स थेरमच्या कंडिशन्स काय होतात. पहिली कंडिशन काय की गिवन फंक्शन एफ ऑफ एक्स जे आहे ते कसं पाहिजे तुम्हाला, कंटिन्युअस पाहिजे. ओके. त्याच्यानंतर दुसरी कंडिशन काय आहे, तेच फंक्शन डिफरन्शिएबल पण पाहिजे. एव्हरीवेअर विदिन द गिवन लिमिट इट शुड बी व्हॉट, डिफरन्शिएबल. देन तिसरी जी कंडिशन आहे जी आत्ताच आपण एक्सप्लेन केली रोल्स थेरमसाठी, ती म्हणजे काय, एफ ऑफ बी इज इक्वल टू एफ ऑफ ए अशी आहे. बरोबर. या तिन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर ऍज पर लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरम आपण काय म्हणतो की या कर्ववरती एक तरी पॉइंट असा असेल ज्याचा स्लोप एवढा आहे. आता ही लाईन जी आपण जी बघतोय एफ ऑफ ए टू एफ ऑफ बी वाली लाईन ही टोटली हॉरिझॉन्टल आहे बघा. आणि हॉरिझॉन्टल लाईन जर असेल ना तर याचा स्लोप किती असतो, 0 असतो. इफ समथिंग इज हॉरिझॉन्टल त्याचा स्लोप कसा असणार आहे. सो दॅट्स वाय याचा स्लोप कसा आहे, 0 असणार आहे. आणि तेच जर आपण इथं अप्लाय केलं तर एफ डॅश ऑफ सी जे आहे, एफ डॅश ऑफ सी जे आहे, किंवा अदरवाईज पण बघा तुम्ही एफ ऑफ बी इक्वल टू एफ ऑफ ए आहे, या दोन्ही गोष्टी इथं ठेवल्या तर सेम गोष्टींची वजाबाकी जे आहे ते 0 होते. आणि म्हणून एफ डॅश ऑफ सी इक्वल टू काय होते, 0. सच दॅट सी बिलॉंग्स टू व्हॉट, आपण काय म्हणतो, ए कॉमा बी. ए आणि बी या डोमेन मध्ये सी हा आला पाहिजे. इथे सेम सी जो आहे म्हणजे ही आपण कंडिशन लिहितोय, सी ची व्हॅल्यू ए आणि बी च्या मध्ये पाहिजे. सी बिलॉंग्स टू ए कॉमा बी. सो हा होता थेरी पार्ट, लॅग्रेंजस मीन व्हॅल्यू थेरम आणि रोल्स थेरमचा. याच्यानंतर आपण बघणार आहोत प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन दिस टू.